हातासमोर. चला सगळ्यांनी टाळ्या वाजवून आपल्या आजच्या पाहुण्यांचं स्वागत करूया. 1 2 3 सुरू. बालरंजन केंद्र पुणे यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात चारूचंद्र भिडे यांनी मुलांना छान छान गोष्टी सांगून त्यांचे मनोरंजन केले. आता आज आपला गुरु शिष्यांच्या गोष्टी असा कार्यक्रम आहे आणि चारूचंद्र भिडे आपल्या इथे आलेले आहेत. तर आता मध्ये वेळ न घालवता मी डायरेक्ट प्रज्ञाताईला सांगते की पाहुण्यांची ओळख करून घे. आता आपल्याला गोष्टी ऐकायच्या आहेत ना. आता सगळेजण पटकन शाळेसारखे शांत बसा. 2 मिनिटात मी काकांची ओळख करून देते. चारूचंद्र भिडे हे ॲडव्होकेट GST या कायद्याचे सल्लागार आहेत. भिडे काकांना विविध विषयांवर कथा सांगायला खूप आवडतात. हिरा आणि आजूच्या गोष्टी या नावाचं YouTube चॅनल त्यांनी सुरू केलं आहे. त्याचप्रमाणे creative.charu.com या नावाची वेबसाईट आहे. त्यामध्ये इतर अनेक गोष्टी आपल्याला पाहता येतील. भिडे काकांना खूप वेगवेगळ्या गोष्टींचा छंद आहे. त्यांना फुलांच्या विविध आकर्षक रचना करायला पण आवडतात. त्यांनी एकांकिका आणि नाटकांचे पण लेखन केले. मी त्यांना विनंती करते की त्यांनी मुलांना गोष्टी सांगायला सुरुवात करा. मला सांगतो सगळ्यात जास्त काय आवडतं, लहान मुलं आवडतात. आणि सगळी छोटी मुलं आली ना की मला त्यांना खाऊ प्यायला आवडतं. तर मी ताईंच्याकडे खाऊ दिलेला आहे, पण आपला कार्यक्रम झाला की पहिल्यांदा ताई खाऊ खातील आणि मग तुम्हाला देतील. आधी तुम्हाला द्यायचा, आधी बर. आता पुढे आता मी बोलतो. आज आहे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमा म्हणजे आपले जे गुरुजी असतात, आपल्याला ते शिकवतात, आपल्या ज्या बाई असतात, आपल्या त्या ताई असतात, त्या सगळ्यांची आज मनोभावे आपण पूजा करायची किंवा त्यांना नमस्कार करायचा असतो. आणि शाळेमध्ये जाणाऱ्या मुलांना माहिती आहे आपल्याला एक शिक्षक दिवस सुद्धा शाळेत साजरा करायला सांगतात. तो सुद्धा गुरुपौर्णिमेचाच प्रकार असतो. आता एक माझ्या लहानपणी मी तुमच्याकडे होतो त्यावेळी माझ्या आजोबांनी मला गोष्ट सांगितली होती. म्हणजे किती जुनी गोष्ट आहे ती मी माझ्या नातवंडांना नातीला सांगतो. त्या गोष्टीचं नाव आहे टपक्याची गोष्ट. तुमच्यापैकी कुणीही ती ऐकली नसेल, पण ऐकली असली तर मला खूप आनंद आहे. ऐकलेच का? नाही ना, ऐका. तर एक गावामध्ये बाजार भरलेला असतो. आपल्या इथे भरतो ना कधी कधी आठवड्यातनं बाजार, तसा त्या गावात बाजार भरलेला असतो. आणि त्या बाजारामध्ये आपापल्या घरच्या वस्तू विकायच्या, आपल्या शेतातल्या वस्तू विकायच्या, आपल्याला हवं ते विकत घ्यायचं, याच्यासाठी लोक येत असतात. एका बाईंनी काय विकलेलं असतं तिचं सगळं संपतं. ती म्हणते की मैत्रिणीला मी अगं ते काहीतरी खरेदी करून येते. मैत्रीण म्हणते माझं संपतं की मी पण करते, आपण दोघी या ठिकाणी भेटू. म्हणजे जातात 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 जातात, तिचं संपतं तिचंही संपतं, मग खरेदी करतात 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 झालं. दोघी भेटतात, चला आता घरी जाऊ. तर घर असतं ना, घरी जाऊ तर त्या काय घेतलंस म्हणजे मी हे घेतलं, तू काय घेतलंस मी ते घेतलं, त्यांचं चालू असतं. ते एक बाई जरा पुढे चालत असते आणि मागच्या शेवटी अगं एवढी का धावतेस, अगं काय भीती वाटते का तुला? हा भीती वाटते मला. कशाची भीती वाटते? वाघाची. वाघाला काय द्यायचंय? ती म्हणते वाघाला काय घ्यायचंय, मला टपक्याची भीती वाटते. ती म्हणते टपक्याची भीती? टपका म्हणजे काय? नेमकं काय झालेलं असतं, ते असे चाललेले असतात तिकडे रस्त्यातनं आणि इकडे गवत असतं. आणि त्या गवताच्या पलीकडे एक वाघ आळस देत बसलेला असतो. आणि तो ह्या बायकांचं बोलणं ऐकतो की एक बाई म्हणते तुला कशाची भीती वाटते, वाघाची का? आणि ती म्हणते वाघाला काय घ्यायचंय, मला टपक्याची भीती वाटते. तो टपका म्हणजे कोण बाबा? वाघालाही माहित नसतं आणि तिच्या मैत्रिणीलाही माहित नसतं. त्या तरा जातात पुढे. तेवढे अगं टपका म्हणजे काय? पाऊस. पाऊस
ते नाही का टप 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 आपल्या डोक्यावर पडतो, मग आपले केस भिजतात, आपले कपडे भिजतात. कारण मी सामान घेतलेलं आहे, मी साखर घेतली, गुळ घेतलाय, ते टप 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 पडेल ना आणि सगळं खराब होईल, आपल्याला सर्दी खोकला होईल. हे ते खूप लांब जाऊन बोलतात, वाघाला ते काय ऐकू येत नाही. संध्याकाळ झालेली असते आणि मग त्या जातात. तिथून त्या बायकांना एक कुंभार भेटतो. कुंभार म्हणजे कोण असतो? कुंभार हा हा तो मडकी करणारा कुंभार असतो. तर तो त्या बायकांना विचारतोय, माझं गाढव बघितलं का इथे कुठे? तर गाढव आम्ही नाही बघितलं, पण त्या गवताची तिथे काहीतरी सळसळ झालेली बाबा दिसली, धुसफूस चालली होती, तिथे असेल तुझं गाढव. तर बरं म्हणतो, तो येईपर्यंत खूप संध्याकाळ झालेली असते आणि त्या कुंभाराला रात्रीचं दिसत नाही. तुला काही दिसत नाही, पण त्याला अजिबातच दिसत नाही. तो एक आजार आहे, रातांधळे म्हणतात त्याला. तर त्याला जर गवताच्या तिथे जातो आणि असा त्याचा अंदाज घेतो, असा असा त्या वाघाच्या पाठीवर असा असा हात फिरवतो, तो वाघ घाबरतो. बाबो, अरे हा टपका आला का काय? आणि तो त्या वाघावर बसतो टांग टाकून आणि म्हणतो चल. त्याला वाटतं आपण गाढवावर बसलोय आणि त्या गाढवाला चल म्हटलं की गाढव चालतं, चल 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 चल. वाघाला काय कळत नाही, चल म्हणजे कुठे चल. याच्या हातात असतं थापटणं. थापटणं म्हणजे कुंभाराचं एक साधन असतं. म्हणजे बॅडमिंटन याची टेबल टेनिसची रॅकेट असते ना, तेवढ्या आकाराचं पण जाड फळी असते. चल म्हणून करत नाही, वाघाला मारतो आणि वाघ लागतो पळायला. पण तो पळतो पळतो, वाघ थांबतो थांबतो, पळतोय हा, मारतोय पळतोय मारतोय जंगलभर. वाघ तर म्हणतो, बापरे हा टपका कोण भलताच डेंजर आहे. बाईक म्हणत होती ते बरं आहे, वाघाला काय घाबरायचं, टपक्याची भीती, मला टपक्याची भीती वाटायला. असं करत 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 सगळं जंगलभर थांबला की रट्टा, थांबला की रट्टा. फार वाघाची टेरी सुजून लाल बुंद होते, पण बरं काय मारायचं थांबलं. थोड्या वेळाने काय होतं, जशी पौर्णिमा आहे आणि पौर्णिमेला चंद्र संध्याकाळी उगवतो, तसं त्या दिवशी पण पौर्णिमाच होती आणि चंद्र उगवला. चंद्र उगवल्यानंतर प्रकाश पडला, कुंभाराला दिसायला लागलं, अरे आपण वाघावर बसलोय आणि वाघाला मारतोय, काय करायचं आता? काय वाघाने जर मागे वळून बघितलं तर काय होईल, खाऊन टाके. पण वाघ मागे बघायच्या आधी हा कुंभार काय करतो, तो हुशार. असं चाललेलं असताना तिथे वडाचं झाड असतं आणि त्या वडाच्या झाडाच्या पारंब्या अशा बघितल्यात का, वडाच्या पारंब्या अशा दोरासारख्या येत असतात. पटकन तो त्या पारंब्यांना धरतो आणि आपले पाय असे वरती करतो. वाघ पळत खातून निघून जातो. हा म्हणतो चला वाघ तर गेला नाही, पण म्हणलं तो परत येईल, आपण काय करू, झाडावर चढून बसू. मग झाडावर चढून बसायचं तर काही आपल्या बरोबर पाहिजेत ना. एक काठी घेतो, एक दोन दगड घेतो, त्याचं ते थापटणं असतं आणि तो झाडावर चढून बसतो. तर तो वाघ पळता 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 तिथे अस्वल त्याला भेटत. अरे कुठे चालला? अरे काय कुठे चालला, टपका बसलाय माझ्या अंगावर. कोणी कोणी नाही तुझ्या अंगावर, अरे बघ ना माझ्या पाठीवर. नाही रे म्हणे, बघ मला मारून मारून किती लाल भंग केलाय. तेव्हा अस्वल मागे बघता, खूपच रे, कुठे गेला? तिथल्या झाडापर्यंत तरी होता. मला दाखवतो, मी पकडतो त्याला, मी लांबून दाखवीन, मला भीती वाटते. जातात जातात होत ते जे झाड आहे ना, तिथं तो होता. अस्वल येत, अस्वलाला काय, अस्वल फार छान चढतं झाडावर. अस्वल झाडावर चढायला लागतं तर खूप फांद्या असतात. तर ते इकडे बघ आणि अस्वलाला इकडे इकडे बघताना असं दात इचकायची सवय असते की ते नेमकं कुंभाराच्या तिथे आल्यावर कुंभार इतक्या जोरात त्याला दगड मारतो.
पळत सुटतो. वाघ पळतोय त्याच्या मागे अस्वल पळतोय, वाघ पळतोय वासळ पळतोय. उभा असतो हत्ती. हत्ती म्हणतोय काय झालं? अरे तू पण पळ म्हणला, टपका आलाय. टपका बिपका असं कोणीही नसतो, कोणी नसतो, अजिबात नसतो. चला मला दाखवा, मी तो त्या झाडावर बसलेला आहे. आम्ही लांबून दाखवणार, लांबून दाखवतो. हत्ती, आता हत्तीची ताकद किती, तो असं करतो दणा दणा धडका मारायला लागतो वडाच्या झाडाला. पण झाड खूप मजबूत असतं. तो म्हणतो आता काही नाही होणार, आपण याला सोंडेनीच पकडू. म्हणून तो अशी अंदाजाने त्याची सोंड अशी 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 करायला लागतो. तो सोंड कुंभार काय करतो, तिने काठी घेतलेली असते ना, ती त्याच्या सोंडेत खूप असतो. सोंड म्हणजे त्याचं नाक. आता तुमच्या नाकात काळी गेली तर कसं होईल? दुखेल की नाही? तसं हत्तीला दुखायला लागतं. गेलं होतं ना, मग किती त्रास झाला तसा हत्तीला होतो. आणि मग तोही पळत जातो, पळतोय पळतोय. माकड असतं, म्हणतात काय रे येड्यात तर तुम्ही, काय पळताय? टपका आलाय टपका. तेवढी नाही, मला सांगा. मग मात्र माकड टणाटण झाडावर चढतं. इतका वेळ टपका काय करतो? टपका म्हणजे तो कुंभार झाडाच्या ढोलीमध्ये जाऊन बसतो. ढोलीत म्हणजे एक कोणाड्यासारखे खड्डे असतात त्या झाडाला, 7, 8, 10 खड्डे असतात. हा, त्याच्या आत जाऊन बसतो. आणि माकड बघतो इथे तर कोण नाही, मग याच्यात आहे का त्याच्यात आहे का. माकड हुशार असतं. म्हटलं आपण समोर तोंड घातलं आणि त्याने इथे मारलं तर त्याच्यापेक्षा शेपटी घालून बघायचं, इथे आहे का, या इथे आहे का, तिथे आहे का. टपका असतो त्या ठिकाणी शेपटी घातल्यावर तो कुंभार गच्च त्याची शेपटी पकडत पाहिजे. आता शेपटी पकडल्यानंतर माकडाची परिस्थिती, पडूनच गेलेला असतात. हा जीवाच्या आकांक्षाने सोडतो आणि हा धरून ठेवतो. शेवटी त्या शेपटी ते 2 तुकडे होतात, एक याच्या हातात आणि एक माकडाची शेप. माकड पळत पळत जातो. इतकं होईपर्यंत आता कोणी त्यांच्याकडे येत नाही, येतच नाही. नंतर मग शांत होत. थोड्या वेळाने सकाळ होते. आणि याला माहित असतं, कुंभाराला माहित असतं की सकाळ झाली की जंगलातले प्राणी काही फिरत नाही. म्हणून सकाळ झाल्यानंतर तो अलगद त्या झाडावरनं उतरतो आणि इकडे तिकडे बघतो तर काय, त्याचं हरवलेलं गाढव त्या झाडाखाली शांतपणे गवत चरत असत. अरे तू, हा चल, रात्री काय गंमत झाली सांगू का? गाढव नाही बसत, कोण बसतात? कुंभार बसतो आणि आनंदाने आपल्या घरी जातो. अशी ही टक्क्याची गोष्ट आहे. तर मी माधुरीताईंनी सांगितलं की गुरु शिष्यांच्या गोष्टी, त्याच्यामुळे पहिल्यांदा मी काही गोष्टी गुरु शिष्यांच्या सांगणार आहे आणि मग नंतर मला, तुम्हाला आणि सगळ्यांना आवडतील अशा काही गोष्टी सांगणार आहे. एक गुरुजी असतात आणि त्यांच्याकडे शिष्य असतात. शिष्य म्हणजे त्यांच्या वर्गातली मुलं. ते माझ्याकडे बघतोस का तिच्याकडे बघतोयस, माझ्याकडे बघतोयस का तिच्याकडे बघतोय. तर गुरुजी असतात आणि त्यांच्याकडे शिष्य असतात आणि ते त्यांच्या शिष्यांना म्हणजे विद्यार्थ्यांना खूप छान शिकवायचे, खूप चांगलं शिकवायचे. आता तुम्हाला अजून तुम्ही खूप लहान आहात, पण तुमचे दादा ताई किंवा तुमचे आई बाबा नेहमी काही अडलं तर गुगलवरती जातात आणि गुगलमधनं त्यांना काहीतरी उत्तर मिळतं. पण गुगल म्हणजे गुरुजी होत नाही. कारण गुगल असं आहे की आपण त्याला विचारलं तरच तेवढंच तो सांगतो. पण गुरुजी जे आपल्याला विचारलेलं नाहीये, आपण विचारलेलं नाहीये, ते सुद्धा सांगत राहतात आणि आपल्याला शहाणं करणं एवढं एकच गुरुजींचं काम असतं. आपण चांगलं वागावं हीच गुरुजींची इच्छा असते. आळशीपणा करू नये, नाकात बोटं घालू नये असं गुरुजींना नेहमी वाटतं. म्हणून गुरुजी सारखं काही ना काही सांगत असतात.
तर मग एकदा एक गुरुजींच्या लक्षात होतं की आपल्या इथला एक मुलगा अत्यंत आळशी आहे. आळशी म्हणजे काय? काही कामच करायचं नाही, अजिबात काही काम करायचं नाही. मग ते म्हणतात की ह्याला आता सांगितलं पाहिजे. ते जातात, म्हणतात अरे बंडू, मी जरा गावाला चाललोय, पण माझ्याकडे एक वस्तू आहे, ही वस्तू मी तुला देतो, आणि या वस्तूचा गंमत अशी आहे की तू ज्या कुठल्या लोखंडाला ही वस्तू लावशील त्याचं सोनं होणार आहे, आणि ते सोनं तुला बक्षीस. हा म्हणतो चालेल. गुरुजी जातात. हा म्हणतात काय आपण लावू तेव्हा लावू ना, आता काय घाई आहे. पहिल्यांदा तो भरपूर जेवतो खातो, मग खूप जेवल्यामुळे त्याला आळस येतो, तसा तो आळशीच असतो, आणि मग तो खूप गाढ झोपतो. गाढ झोपतो तर दुपारचे 4-5 वाजतात. अरे म्हणते गुरुजींनी आपल्याला काहीतरी दिलं होतं ना. हा नाही, काहीतरी दिलं तर राहू दे, आता संध्याकाळ झाली, आता आपण काहीतरी दुसरं करू, थोडंसं खेळायला जाऊ. मग तो खेळायला जातो. मग रात्री जेवतो, रात्री झोपतो, सकाळी दुसऱ्या दिवशी खूप उशिरा उठतो. आई म्हणते, बाई म्हणतात त्याला, अरे लवकर उठ. नाही नाही बघू, संध्याकाळपर्यंत आहे. मग इकडे जातो, तिकडे जातो, बाजारात जातो, आणि तिथे त्याला एक लोखंडी वस्तू दिसते. हा म्हणे आपण याला लावायचंय. ते कुठे गेलं? अरे ते घरी गेलो. ते घरी जातो, तोपर्यंत गुरुजी येतात, म्हणतात अरे आता मी परत आलोय, माझी वस्तू मला परत दे. म्हणजे 2 दिवस त्याच्याकडे वस्तू करायचं, सोनं करायची वस्तू असते, पण त्याला सोनं करता येत नाही. मग गुरुजी सांगतात याच्यात काहीही तसं नव्हतं, पण तू आळशीपणामुळे संधी कशी घालवलीस हे तुला मी समजून सांगतोय. तुम्ही खूप लहान आहात, हे तुम्हाला कळेल न कळेल, पण दुसरी एक तुम्हाला कळेल अशी गोष्ट आहे. असेच एक गुरुजी असतात, त्यांच्याकडे एक शिष्य असतो, आणि तो शिष्य शिकून बाहेर पडतो, मग घरी जातो, त्याच्या कामाला नोकरी काय असेल व्यवसाय तो लागतो. काही वर्ष झाल्यानंतर त्याचे गुरुजी दुसऱ्या एका शिष्याला घेऊन यांच्या घरी येतात. बघतात तर घर असं बेताच असतं, फार काही असं चांगला आनंदाचा प्रकार नसतो. एक म्हैस असते घरामध्ये, आणि त्या म्हशीचं दूध काढायचं, थोडंफार प्यायचं, थोडं विकायचं, एवढ्याच्यावर त्यांचं चाललेलं असतं. मग ते गुरुजी विचारतात की अरे राजू, मी तुला एवढं सगळं शिकवलं, काय करायचंय म्हणे एवढं शिकवून? माझी म्हैस मला पुरेसं देते, आम्ही आनंदात आहोत. गुरुजी म्हणतात बरं. मग जेवण वगैरे होतं रात्रीचं. दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे लवकर उठतात, आणि बरोबर आलेल्या शिष्याला म्हणतात की आपण इथून पळून जाऊ, आणि पळून जाताना म्हशीला घेऊन पळून जाऊ. तो पण माझा आहे, ते म्हशीला घेऊन पळून जातात. खूप 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 लांब जातात, बरेच दिवस लांब जातात, काही महिने जातात, काही वर्ष जातात. म्हैस कुठेतरी सोडून देतात. गुरुजींच्या बरोबर जो शिष्य असतो ना, तो म्हणतो की अरे आपण ती म्हैस पळवून नेली, त्या विचारांचं कसं चाललं असेल, खूप वाईट आहे, असं नाही चाललं. मग काय करायचं? मग 4-5 वर्ष झाल्यानंतर तो शिष्य परत ह्या माणसांच्या घरी येतो. त्याला काळजी असते की यांची म्हैस आपण पळवून नेली, आणि यांच्याकडे कसं चाललं असेल. बघतो तर खूप छान चाललेलं असतं, मस्त झाडं असतात, शेती असते, घरात जनावरं असतात. तो येतो त्या गुरुजींच्या आधीच्या शिष्याला भेटतो. नमस्कार, मी राजू, कारण तुमचा गुरुजींबरोबर आलो होतो. हो आठवलं मला. अहो पण काय झालं, आम्हाला गडबड होती ना, आम्ही पटकन निघून गेलो. हो ना, आणि ते म्हणजे काय झालं, त्या दिवशी आमची म्हैस पण पळून गेली, कुठे गेली सापडलीच नाही. बरं का, म्हैस कुठे गेली सापडलंच नाही. बरं म्हणे मग काय करायचं? मग तुम्ही काय केलं? काही नाही, पहिल्यांदा लाकडं तोडली, कारण गुरुजींनी लाकडं कशी तोडायची, ते विकायची कशी, त्याचा बाजारभाव कसा असतो सगळं शिकवलं होतं. त्यामुळे बाजारात जाऊन लाकडं विकली. लाकडं विकल्यानंतर आम्हाला पैसे मिळायला लागले. मग मी झाडं लावली, फळं आली, मग शेती केली, त्याच्यातनं पैसे आले, आणि मग काय आमचं छान चाललंय. मग ती म्हैस गेल्याचं दुःख नाही झालं, अजिबात नाही दुःख झालं. मग हा परत जाऊन गुरुजींना भेटतो. म्हणतो गुरुजी हे काय नक्की काय?
अरे काही नाही, तो अतिशय अल्पसंतुष्ट होता, थोडस मिळालं तरी बास. पण असं नाही, तो त्याचं घर, त्याचे बाकीचे लोक या सगळ्यांना जर आनंदी व्हायचं असेल तर त्यांनी कष्ट करणं महत्वाचं होतं. आणि ते कष्ट करण्यासाठी मी ती म्हैस पळवून दिली होती. आवडली का गोष्ट आणि समजते का? आणखीन एक गुरुजी असतात. हे गुरुजी एक उत्तम रीतीने तलवार चालवायचे. तलवार माहिती आहे तुम्हाला? हा, अशी मस्त लढाई करायचे. त्यांच्याकडे एक शिष्य असतो, विद्यार्थी असतो त्यांचा. आणि तो विद्यार्थी पण त्यांच्याकडे म्हणतो, मला तुम्ही तलवारबाजी शिकवा. काय? शिवाजीचं, हा, तशीच तलवार असते. तर ते असं असं करतात, तो उत्तम तलवार चालवायला लागतो, उत्तम लढाई करायला लागतो. मग त्याला असं लक्षात येतं की आपल्याला गुरुजींनी सगळं 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 शिकवलेलं आहे. आणि ते गुरुजी राजाच्या दरबारामध्ये दरबारी तलवारबाज म्हणून नोकरीला असतात. तर जातो महाराजांच्याकडे. महाराज, हे आमचे गुरुजी हे आता म्हातारे झाले. हे म्हातारे झाले तर यांना आता कशाला ठेवता? मला त्या जागी ठेवा, मला सगळंच गुरुजींच्या एवढं येतं करता. ते म्हणतात की ठीक आहे, मी तुझ्या गुरुजींशी बोलतो. गुरुजींना राजा बोलवतो, म्हणतो असं असं तुमचा शिष्य म्हणतोय, काय करायचं? हरकत नाही, पण आमच्या दोघांमध्ये युद्ध करू, द्वंद्व युद्ध, दोघांनी केलेल्या लढाईला द्वंद्व युद्ध असं म्हणतात. तर महाराज म्हणतात हरकत नाही, पण मला त्याच्यासाठी 1 महिना द्या. महाराज म्हणतात 1 महिना नाही, मला तयारीला लागेल. ठीक आहे. शिष्य म्हणतो, महाराज त्या गुरुजींनी 1 महिना का घेतलाय? यांचा नक्कीच काहीतरी डाव असला पाहिजे. म्हणून गुरुजी जातील तिथे तो त्यांच्या मागे जायचा. हे काय खातायत, वेगळा व्यायाम काय करतायत? तर गुरुजी एका लोहाराकडे जातात. लोहार म्हणजे तलवारी वगैरे तयार करणारा, लोखंडाचं काम करणारा माणूस. आणि त्याला सांगतात की मला 20 हात लांबीची तलवार, म्हणजे केवढी? तिथून त्या खांबा एवढी बाहेरच्या 20 हात लांबीची तलवार आणि त्याला बसेल एवढी म्यान तयार करून दे. म्यान म्हणजे ज्याच्यात तलवार ठेवतात त्या कव्हरला म्यान म्हणतात. हा दुसऱ्या लोहाराकडे जातो, म्हणतो तू मला 22 हात लांबीची तलवार आणि म्यान करून दे. तो कुठं वेडा आहेस का? तुला काय करायचंय? एक तलवार 20 हातांची होते, दुसरी 22 हातांची होते. मग महाराजांकडे येतात, म्हणतात की मी युद्धाला तयार आहे. सुपन्न प्रचंड मोठ्या मैदानावर ती त्यांचं युद्ध होणार असतं. एका बाजूला गुरुजी, एका बाजूला महाराज, आणि मग शिट्टी वाजवतात. शिट्टी वाजवल्यानंतर ते गुरुजी येतात, त्यांच्या कमरेला तलवार बांधलेली असते आणि असे ते चालत 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 अशी लांब 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 नुसती तलवार येतच राहते. लोक हसायला लागतात, हे किती वेड्यासारखं दिसतंय. आणि दुसऱ्या बाजूने तो शिष्य येतो, त्याच्याही कमरेला अशी तलवार लटकत लटकत लोक समोरासमोर येतात. मग आता 1 2 3 असं म्हटल्यानंतर गुरुजी काय करतात? पटकन तलवार काढतात आणि त्या शिष्याच्या अशी इथे लावतात. कारण गुरुजींची म्यान असते 20 हाताची, पण आतमध्ये तलवार असते फक्त 2च हाताची. ती चटकन बाहेर येते आणि शिष्य आपला बिचारा काढतोय तलवार, काढतोय तलवार, काढतोय तलवार. आणि मग हे जर हो म्हणतो, हे नव्हतं तुम्ही मला शिकवलं. गुरुजी म्हणतात हा डाव नव्हताच, हा बुद्धीचा भाग होता. आणि जर स्वतःवर काही संकट आलं तर अशा वेळी बुद्धी वापरायची असते. आवडल्या का सगळ्यांना गोष्टी? जोरात हो म्हणावर एकदा. आता आपण विलेकरांच्या आगमनाने त्यांनी आपल्याला छान छान गोष्टी सांगितल्या म्हणून आपण एकदा बालरंजनच्या जोरात टाळ्या वाजवूया त्यांच्या. 1 2 3 सुरू. सगळ्यांना पटकन शांत बसा. आपण काकांना छोटीशी गिफ्ट द्यायला सांगूयात माधुरी त्यांनी.
एक समान छंद म्हणजे आम्ही रांगोळी प्रेमी आहोत. हे काका पण फुलांच्या रांगोळ्या काढतात आणि मी आपल्या रांगोळीच्या रांगोळ्या काढते रंगात घालून. तर त्यामुळे रांगोळी हा आमचा छंद आहे आणि ते त्यांच्या नातीला गोष्टी सांगण्यातनं त्यांनी आणखी कथाकथन त्यांचं डेव्हलप केलेलं आहे. नातीला गोष्टी सांगायच्या आणि तुमचं एक छान आजो इरा असं माझ्या नातीचं नाव आहे. इरा आणि आजोच्या गोष्टी चॅनल आहे. हा ती इरा बरोबर. इरा आणि आजोच्या गोष्टी, कारण ती मला आजो म्हणले, आजोबा नाही म्हणत. तर त्याच्यावर तुम्ही जर शोधलं तर तुम्हाला मिळतील गोष्टी. मगाशी आम्ही मुलांना काय काय म्हणायला सांगितलं होतं, तर दोघींना पसायदान म्हणायचंय. तर या इकडे